मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी सवलत देण्याबाबत आपल्या राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना या ग्रामपंचायत आर्थिक स्वावलंबन व समृद्ध गावाच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याची निर्मिती केली आहे। या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता करधारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती, आरोग्य थकीत वरील प्रमाणे सवलत देण्याचा निर्णय बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील। प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ता धारकांना दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीची निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती इत्यादी कराची थकबाकी 50% सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतीला असेल। त्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली आहे। या सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे उत्पन्नात झालेली घटीचे शासनाकडून कोणतीही भरपाई करण्यात येणार नाही। तर या संदर्भात आपल्याला या ग्रामसभेमध्ये निर्णय घ्यायचा आहे। तर या संदर्भात सवलत देण्यासंदर्भात कुणाच काय मत असेल तर त्यांनी आपलं मत तिथं मांडावं। लोकांना या संदर्भात काय बाबा आपलं सवलत द्यावी अगर कशी या संदर्भात आपलं मत मांडा। सदर योजनेला माझा वैयक्तिक हा विरोध आहे, कारण या मोठ्या लोकांच्या थकबाकी राहिलेल्या आहेत। सर्वसामान्य लोकांना या योजनेचा फायदा होत नाही। गोरगरीब लोकांच्या घरपट्टी, पाणीपट्टी वेळच्या वेळेला वसूल होते। ही मोठी लोक थकबाकीत आहेत, त्यामुळे या योजनेचा लाभ मोठ्या लोकांचाच होणार आहे। सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ होणार नाही। तरी या सभेत हा विरोध बहुमताने सर्वांनी विरोध करावा अशी माझी विनंती आहे आणि माझा सरळ या विषयाला विरोध आहे। मुद्दा बोलते रे त्यालाच माफ तुम्ही करणार, बरोबर आहे का? मग आता प्रत्येक वर्षी आम्ही आता भरत आलोय आजपर्यंत। मग चालू वर्षाच्या ह्याला मग तुम्ही चालू आल्याला पण निमित्त द्या ना। चालू आल्याला नसेल तर मग बाकीच्या तुम्ही माफ करता, मग ती गावाला पद्धत पडणार, सवय लागणार। आयला घरपट्टी माफ होत्या, आपण थकीत राहावं, हा असं काही सिस्टम, ती सिस्टम कशा पाहिजे शासनात आला की मग ती माणसं पण पुन्हा म्हणणार शासनात काहीतरी येणार। मग त्यावेळेला तुम्ही वसुलीचा तगादा लावणार का लोकांनी प्रत्येक वर्षी? हे जे पंचायत राज अभियान आहे वैयक्तिक मोहन शेठ साळुंखे मला लोक आघाडीतून नोटीस आली 25 ते 26,000 घरपट्टी भरल्यामध्ये। असं बऱ्याच लोकांनी गावातल्या ह्या तुमच्या नोटिशीला कंटाळून लोक आघाडीमध्ये केस घातल्यामुळं जवळजवळ 50-60% घरपट्टी वसूल झाली असणार। या लोकांचं काय? 50% झाली, हा 50% झाली ना, यांनी भरलं त्याचं काय? त्यांना यात समावेश करणार का 50%मध्ये? नसेल तर ही काय योजना ग्रामपंचायतीनं स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन राबवायची का नाही राबवायची हा ग्रामपंचायतीचा वैयक्तिक निर्णय आहे, ग्रामसभेचाही निर्णय आहे। हे आपल्याला न परवडण्यासारखा। तिचा निधी काय तुम्हाला वरनं 50% माफ केलं शासन देणार आहे का? नसेल देणार तर कशाला? मोठ्या माणसाच्याच घरपट्ट्या राहिल्या, गरीब कुणाची राहिले नाही। त्यांना दाखल्यासाठी कशासाठी तर अडवणूक करून त्याची भरून घेतलेली नोटीस काढून भरून दिली। आपल्याला हे पासून नाही, आपला याचा विरोध आहे। आजच्या ग्रामसभेचा एक ठराव असेल, कोणताही कागद, कसलाही कागद ज्याला ग्रामसभेचा आपल्या ग्रामपंचायतीतला लागायचा असेल त्याची पूर्ण 1 रुपया पाणीपट्टी भरून घेतल्याशिवाय कुणाला कसलाही कागद द्यायचा मंजूर आहे का? आणि कसलंही असू द्या, कोणती शासकीय स्कीम असू द्या, काय असू द्या, कसलाही कागद द्यायचा असेल मागणं कुणी डुप्लिकेशन ही काय भानगडी करायच्या नाही। त्या नीट गोल सगळी घरपट्टी पाणीपट्टी क्लिअर असल्याशिवाय कुणालाही कसलाही कागद द्यायचा नाही। आणि
डिसेंबर अखेर जेवढं जमल तेवढी सगळ्यांनी घरपट्टी पाणीपट्टी क्लिअर करावी. त्यांना आपण बक्षीस योजना लावतो.